नमस्कार, विद्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत टम्म फुगणारी भाकरी। एकेकाला भाकरी कशी करायची त्याचं खूप टेन्शन येते, त्यामुळे पीठ आपण कसं मळावं, भाकरी कशी करावी, भाकरीला एखाद्या वेळ कडेने विरी जाते, ती कशी आपण विरी येऊ नये म्हणून काय करावं, तसेच भाकरीला पापुद्रा येत नाही, भाकरी कडक होते, हे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये शिकणार आहे। आता आपण रेसिपीकडे वळूया। हे मी 4 भाकरीसाठी पीठ घेतले, 11 मुठी घेतले आहेत अशा 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 घेतलेल्या आहेत। हे पीठ आपण चाळून घेऊया आता। छान असं चाळून घ्यायचं। जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। हे आता आपण पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। आता यातलं थोडं आपण भाकरीला लावण्यासाठी पीठ काढून ठेवूया। एक मुठी अशी एक दोन मुठ्याच काढायच्या। आणि आता आपण उतवणी घेणार आहोत पाण्याची। थोडंसं पाणी आपण इकडे उकळी काढून घेऊया। मी तवा तापत ठेवलेला, गॅस बारीक करून हे आता उकळलेलं पाणी आपण भाकरीच्या पिठात ओतायचं। परत तवा आपण गॅसवर ठेवून थोडा गॅस वाढून तापवून घ्यायचा। आता या भाकरीच्या पिठात ज्यावेळी नवीन ज्वारी येते त्यावेळी तुम्ही थोडंसं मोहन घालून मळू शकता, थोडंसं चवीसाठी मीठ घालू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं करू शकता। आता हे आपण हळूहळू छान असं मळून घेऊया पीठ। गरम पाण्यामुळे ते पीठ मऊ होण्यास मदत होते आणि पिठाला थोडासा चिकटपणा पाहिजे, तरच भाकरी छान येते। आता आपण थोडं गार पाणी घालूया, थोडं थोडं घालत जाऊया। जास्त पीठ असेल तर एकदम पीठ मळायचं नाही, थोडंसं असं बाजूला असं काढून दोन दोन पिठाचं पाणी घेऊन असं मळून मग भाकरी करायची। थोडं असेल तर एकदम मळलं तर चालेल, जास्त घट्ट पण नाही मळायचं, जास्त पातळ पण मळायचं नाही, मीडियम आपलं छान मऊ एकदम मळायचं। बघा हे पीठ असं आपण छान मळून घेतलेलं आहे आणि पिठाला चिकटपणा पण आहे। असं छान मळून झालेलं आहे। आता आपल्याला भाकरी करायची, गोळे काढून ठेवायचे असे 4। आता आपण भाकरी बनवतोय। छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। थोडं पीठ घेऊन थापून घेऊया। भाकरी करताना हळू 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 असं दुसऱ्या हाताने कडेला
गोल करत राहायचं म्हणजे विरी येत नाही. बघा छान असं तापून घ्यायचं. तुम्हाला जाड साईजमध्ये भाकरी पाहिजे, जाड बनवायची, किंवा पातळ पाहिजे असेल तर पातळ बनवायची. ही एक मला छोटी आता भाकरी करायला लागते. मी छोटी भाकरी करते, नंतर एक मोठी करून दाखवते. हे आपली भाकरी झालेली आहे. आता हे मी मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे. तवा आपल्याला तापला आहे की नाही हे बघण्यासाठी. तवा तापलेला आहे. आता गॅस आपण बारीक करून घेऊया आणि ही भाकरी त्याच्यावर टाकूया आणि गॅस आता वाढवून 2 मिनिटं थांबूया. तोपर्यंत दुसरा गोळा आपण मळून घेऊन करूया दुसरी भाकरी. आता भाकरीला आपण पाणी लावून घेऊया. हे भाकरी आता फिरते आपल्याकडे. सगळीकडून पाणी छान लावून घ्यायचं. आता थोडंसं पाणी हे होईपर्यंत भाकरी हे करायची. आता उलात नेहमी उलटायची. कडा सुटलेला आहे अशी भाकरी उलटायची. आता दुसरी भाकरी करेन. दुसरी भाकरी होईपर्यंत पहिली भाकरी चांगली शेकते. आपण भाकरी करता ह्याच्यावर कधी पीठ लावायचं नाही जास्त, कारण भाकरी मग अशी ग्रामीण भाषेत बोललं जातं पीठ खाल्ल्यासारखी लागते. मग त्याच्यामुळं भाकरीवर कधी पीठ वरती थापायचं नाही. हळूहळू असं थापत जायचं आणि इथून ह्या ह्यानी भाकरीला थापायचं. त्यामुळे आपोआपच मोठी मोठी होत जाते. तिथं मध्ये जाड असेल तर मध्ये थापून घ्यायची. भाकरीचं एक वैशिष्ट्य आहे. भाकरी आता आपली छान शेकलेली आहे. हलक्या हाताने आता आपल्याला भाजायचे. कपड्यांना असं प्रेस करायचं. हे भाकरी कशी छान फुटते. भाकरी बघा छान शेकलेली आहे पाठीमागून पुढून. आता मी गॅस कमी केलेला आहे. आता दुसरी भाकरी आपण तव्यावर घालणार आहोत. भाकरीचं एक वैशिष्ट्य आहे की एका साईडून जास्त आणि थोडी एका साईडला पातळ झाली की भाकरी छान फुगते. जाड म्हणजे जाड एकदम करायचं नाही, मीडियम साईजमध्ये ती आपल्याला जाणवते. अशा पद्धतीने ती भाकरी करायची. तर ही भाकरी टाकून घ्यायची. तुम्हाला जितकी मोठी पाहिजे तितकी करायची. आता तवा का आपला तापलेला आहे त्याच्यामुळे पाणी लावायला हरकत नाही. छान असं पाणी लावून घ्यायचं सगळीकडून. वाफ जाऊ द्यायची भाकरी. आता गॅस मोठा करायचा. त्याच्याने दुसरी भाकरी करून घेऊ. आता ही
बघा वाफ येते, पाणी सगळं आटलेलं आहे. ही भाकरी आता आपण टाकून ही बघा, ही आपली भाकरी आता इकडे दुसरी करून झालेली आहे. तुम्हाला जितकी मोठी पाहिजे तितकी करायची. भाकरीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की, उदाहरण देतो तुम्हाला, जसं घरच्या स्लॅब, आपण घर बांधलेला वरचा जो स्लॅब असतो तो त्याचा पाण्याचा निचरा करायला एका साईडला थोडासा पातळ भाग केलेला असतो आणि एका साईडला, म्हणजे बघताना आपल्याला एकसारखं वाटतंय पण पाण्याचा निचरा तो एका साईडला जातो. तशी जर आपली भाकरी झाली की ती भाकरी फुगते, म्हणजे दिसताना आपल्याला एकसारखीच दिसते. आता हे आपण हे करूया, शेकूया. हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे, आपोआप फुगते, काही करायला लागत नाही. हे बघा छान अशी फुगते, टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित आपण कशी पण फिरवायला. ही भाकरी बघा किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. ही भाकरी तुम्ही भाजीसोबत, आमटीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता. जर काही माझी भाकरी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि माझ्या नवनवीन रेसिपी येतील त्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोचतील. आणि कमेंट करून मला नक्की कळवा की भाकरी कशी झाली.